विलिनीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो. पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातनं शशिकांत शिंदेंचा दावा. विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूत करणं हीच दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल. शशिकांत शिंदेंचा राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातनं दावा. शशिकांत शिंदेंना याबाबत उत्तम माहिती आहे. शशिकांत शिंदेंच्या विलिनीकरणाच्या दाव्यावरती देशमुखांचं वक्तव्य, तर विलिनीकरणासाठी तटकरे आणि पटेलांना विनंती करणार. हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया. विलिनीकरणावरती अजितदादा चर्चा करत होते. आता परिस्थिती बदलली आहे. आता भाजपला विश्वासात घ्यावं लागेल. तटकरे पटेल विलन कसे, त्यांना टार्गेट का केलं जात आहे? हसन मुश्रीफ यांचा आरोप. आमच्या मनातल्या शंका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. मुश्रीफांची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती. प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन. शेतकऱ्यांसंबंधी काम होतं. झडपीच्या निवडणुकीवरती बोलणं झालं. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. अजितदादांच्या विमान अपघाताचा संशय आणखी बळावलाय. बारामती अपघाताबाबत पायलटवरती दबाव होता का, याचीही चौकशी व्हावी. आमदार रोहित पवार यांची मागणी. अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच सखोल चौकशी करण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मागणी. तर अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे आणि सूरज चव्हाणांच्या मागणीमुळे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. बीएसआर कंपनीत भाजपशी संबंधित कुणाची बेनामी गुंतवणूक आहे हे तपासलं पाहिजे. संजय राऊतांची मागणी. संबंधित व्यक्ती सापडू नये म्हणून या अपघाताचा तपासच होणार नाही. राऊतांचा आरोप. अजित पवारांच्या ज्या विमानाचा अपघात झाला ते बीएसआर कंपनीचं होतं. मंत्रालयात लाच घेताना क्लार्कला रंगेहात पकडलं. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागात एसीबीची मोठी कारवाई. आरोपीला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. मंत्रालयात अधिकाऱ्यांना लाच घेतल्याप्रकरणी माझं नाव जर आलं तर मी राजीनामा देईन. मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. झिरवाळांचं वक्तव्य. झिरवाळांना एफडीए विभागातलं काय कळतं? राऊतांचा सवाल. झिरवाळांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. एसीबीने या प्रकरणात सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे. राऊतांची प्रतिक्रिया. तर मला मंत्रालयाचं कामकाज येतं की नाही याबाबत खुलासा करेन. झिरवाळांचं प्रत्युत्तर. एफडीए विभागाचं 35,000त इमान विकलं जात आहे. एसीबीनं फक्त फांद्या छाटू नयेत, बुंध्यांवरती घाव घालावा. अंबादास दानवेंची मागणी. क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयात नक्की कशाचा बाजार मांडला गेलाय? दानवेंचा सवाल. चुकीला माफी नाही. मंत्रालयातील लाच प्रकरणामध्ये भरत गोगावलेंचं वक्तव्य. लाच घेणाऱ्या संबंधितावरती नक्की कारवाई होणार. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. मंत्री नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असू शकतं. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा दावा. मंत्रालयात कोणत्याही ऑफिसमध्ये टक्केवारीचा हिशोब सुरू आहे. यशोमती ठाकूर यांची टीका. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आलाय. परभणीत मुस्लिम महापौर देण्यावरनं शिंदेंची टीका. तर मुस्लिम महापौर झाल्यानंतर प्रश्न का पडावा? राऊतांचं प्रत्युत्तर. परभणीमध्ये भाजपचे 12 नगरसेवक मुस्लिम हे शिंदेंना माहितीये का? शिंदेंनी परभणीवरनं केलेल्या टीकाला राऊतांचं उत्तर. उचलली जीभ लावली दाढीला असं शिंदेंनी करू नये. तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम परवडला. राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका. 50 खोक्यांचे पुरावे द्या, मग चंद्रपुरातील खोक्याचा पुरावा देऊ. संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना ट्विट करत उत्तर. चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना 1 कोटी मिळाल्याचा दावा. केडीएमसीवरनं राऊतांनी मनसेवर केलेल्या टीकेला देशपांडेंचं उत्तर. चंद्रपुरात जे घडलं त्यात उद्धव ठाकरेंची भूमिका नाही. भाजपसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका नाही आणि घेणार देखील नाही. चंद्रपूरसाठी वेट अँड वॉचची भूमिका. थोडं थांबा. चंद्रपुरात भाजपसोबत जाण्यावरनं संजय राऊतांची प्रतिक्रिया. चंद्रपूरबाबत संजय राऊतांना आधीच माहिती होतं. सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. शिंदेंचे अनेक लोक मध्यंतरी अमेरिकेत जा-ये करत होते. एप्स्टेन फाईल्समध्ये शिंदेंचे लोक नाहीत ना? एप्स्टेन फाईल्सवरनं संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल. पाटकर फाईल्स बाहेर आल्यास राऊतांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. पाटकर फाईल्स म्हणजे महिलांवरील अन्यायाची कहाणी. अलिबागच्या फार्म हाऊसपासून काळे कारनामे उघडे पाडणार. भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर आरोप. संजय राऊतांना पंतप्रधान मोदींवरती बोलण्याचा अधिकार नाही. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर संजय राऊतांच्या चले जाओ मोदीच्या नाऱ्यावरती गोगावलेंचं प्रत्युत्तर. शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती. खोकला आणि श्वसनाचा त्रास झाल्यामुळे उपचार सुरू होते.
जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पुढे एकत्रितच वाटचाल करणार. विलिनीकरणाचं पुढे काय होईल हे माहिती नाही. अतुल बेनके यांचं वक्तव्य. मागचं सगळं विसरून आम्ही इथून पुढे जुन्नरमध्ये एकत्रच काम करणार. बेनके यांची प्रतिक्रिया. 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात बघूयात. जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांना टोला. जयंत पाटील कटकारस्थानी आणि शकुनी मामा आहेत अशी टीका खोत यांनी केली होती. विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकर भरणार असल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर हालचालींना वेग. निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्याची शक्यता. ठाण्यामध्ये लोकलमधील जीवघेणा प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल. अजून किती बळी घेणार? संतप्त प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला सवाल. लोकलच्या दाराबाहेर लटकून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तेची केंद्रीय पथकाकडून पाहणी. केंद्रीय पथक प्रमुख सीपी मोहन यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली पाहणी. सिंधुदुर्गातल्या फोंडा घाटातनं कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. प्रशासनाचं आवाहन. देवगड निपाणी राज्य महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं काम.